हॅलो हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट. तर आज आपण पाहणार आहोत कोयरीच्या डिझाईन. तर एका ताईंची कमेंट आली होती की कोयरीच्या डिझाईन दाखवा म्हणून. तर हे पहा, मी आज बेसिक दाखवणार आहे. उद्या अजून एक पार्ट 2 करणारच आहे. तर आजच्या पण हा बेसिक बघा, आणि ह्या डिझाईन कुठं यूज करायच्या ह्याची पण एक मी पूर्ण म्हणजे डिझाईन तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे. तोपर्यंत हे जे मी छोटे जे दाखवलेले आहेत कोयरीच्या वगैरे डिझाईन, त्या सगळ्या तुम्ही हे करा. आणि मला अपेक्षित आहे तुमच्याकडून की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, लाईक केलं असेल आणि कमेंट केली असेल. प्लीज तुमचा सपोर्ट असाच मला राहू द्या आणि माझा अजून उत्साह तुम्हाला नवीन डिझाईन दाखवण्यासाठी वाढू द्या, हीच प्रार्थना. तर हे पहा, आता आपण एका ताईंच्या कमेंटवरून आज आपण घेऊन आलेलो आहोत कोयरीच्या डिझाईन. तर त्या पाहण्याआधी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर हे पहा, माझी तब्येत ठीक नाही, पण त्या ताईंची अशी कमेंट होती की तुम्ही हे कोयरीच्या डिझाईन दाखवा म्हणून. तर पाहणार आहोत आज आपण मस्त अशा कोयरीच्या डिझाईन. तर मी तुमचा 2 मिनटं वेळ घेतलेला आहे बोलण्यासाठी. तर हे पहा, खूप सुंदर अशा मी आज डिझाईन तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तुमच्यासाठी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी मी थोडासा टाईम घेतलेला आहे. आज आहे डे 9 आहे बहुतेक. तर आपण पाहणार आहोत आज कोयरीच्या मस्त अशा डिझाईन, आणि खूप छान पद्धतीने मी तुम्हाला समजावून दाखवलेलं आहे. हे पहा, अशी नीप काढून घ्यायची आणि थोडंसं ती क्लीन करून घ्यायचं पुढचं टोक, आणि असं हे करून घ्या, म्हणजे आपल्याला कळेल की मेहंदी व्यवस्थित कोनमधून बाहेर येते किंवा नाही. ही मी जी खाली तुम्हाला दिसते ना शीट, मी आता एकच नंबर टाकते, बाकीचे टाकणार नाही. तर हे पहा, ही शीट आहे ना, इतकी सुंदर शीट आहे. आपण त्याच्यावर काढून पुसू पण शकतो आणि हे पण करू शकतो. हे पहा, पेज आपलं जे पेज असतं ना, सेम तशा टाईप आहे व्हाईट कलरमध्ये. हे पहा, मी पुसलेलं पण तुम्हाला दाखवत आहे. खूप सुंदर अशा डिझाईन झालेल्या आहेत आणि मी हळूहळू ड्रॉ करून दाखवलेले आहे तुम्हाला फास्ट. आहे पहा, हे पहा, खालून असा व्ही आकाराचा शेप द्यायचा. बघा किती सुंदर अशी डिझाईन येते. तुम्हाला हे अवघड वाटत असेल, पण अजिबात हे अवघड वाटणार नाही. हे पहा, इतक्या सुंदर अशा डिझाईन मी तुम्हाला आज तर खूप साऱ्या डिझाईन दाखवलेल्या आहेत. अजून थोड्या राहिलेल्या आहेत, ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि दोन्ही साईडून मी तुम्हाला कसे ड्रॉ करायचं हे पण दाखवलं. हे पहा, या हार्ट शेपमध्ये आहे. हे पहा, असं पुसून पण जातं ते, इतकं मस्त असं हे शीट आहे. हे पहा, मी दाखवत आहे तुम्हाला. आता आपण मी कशालाच नंबर वगैरे टाकलेले नाहीत, तर तुम्ही हे करू शकता नंबर वगैरे टाकून. पण तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी, आणि पेन्सिलने अजिबात प्रॅक्टिस करत जाऊ नका मेहंदीच्या कोणाने. जर तुम्हाला हा कोन बनवण्यासाठी मटेरियल वगैरे भेटलेलं नसेल, तर तुम्ही आपले बाजारातले कोन आणायचे आणि अशी शीट घेऊन यायची आणि ते व्यवस्थित असे मिक्स करायचे. कोन बाउलमध्ये घ्या किंवा वाटीमध्ये घ्या, चमच्याने, स्पॅच्युला तर सगळ्यांकडेच असतो किचनमध्ये अवेलेबल, तर त्यांनीही करू शकता तुम्ही. पण तो स्पॅच्युला परत आपण भाजी वगैरे करताना त्याच्यामध्ये यूज करू नका, कारण मेहंदीचा वास येतो. तर हे पहा, असं मी प्रत्येक साईडून तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवलेलं आहे. पहा, उलटं, सरळ, लेफ्ट, राईट, सगळ्या पद्धतीने. आणि प्रत्येक एलिमेंट पहिला असा खालून आहे बघा, व्ही आकार काढूनच घ्यायचा. म्हणजे हे पहा, किती सुंदर अशी डिझाईन येते बघा. खूप साऱ्या डिझाईन मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि मला हे सांगायचं की तुम्हाला, हे पहा, दोन्ही साईडून तुम्ही प्रॅक्टिस करत जा, कारण एका साईडून जर केली तर आपलं कसं होतं, मग हे राईट साईडून केली तर फक्त राईट हँडवर होतो, आणि लेफ्ट साईडनी केली तर लेफ्ट, म्हणून दोन्ही हँडवर काढता येईल डिझाईन अशी ड्रॉ करायची. हे पहा, सगळेजण, वातावरण खूप खराब आहे, तर सगळेजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. हे पहा, असा मी मिडल एरिया पहिला तुम्हाला दाखवला होता. हे पहा, आणि मग ते असं काढून ड्रॉ करून घेतलं. हे पहा, म्हणजे पक्ष्यांचा थवा वगैरे असतो तसा. मी खूप इकडे डिझाईन काढलेले नाहीत, कारण ती फोटो वगैरे काढण्यासाठी किंवा व्हिडिओमध्ये मला कॅमेरा मग फिरवावं लागतो म्हणून. तर हे पहा, आणि हा पण व्हिडिओ पाऊण तासाचा तरी कमीत कमी झालेला आहे. पाऊण तास किंवा 1 तास, खूप टाईम लागलेला आहे. तर तुम्ही हे व्यवस्थित काढून घ्या. म्हणजे हळूहळू ड्रॉ करा, एकदम फास्ट करू नका. हे पहा,
इतक्या ह्या सुंदर 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 डिझाईन मी तुम्हाला आज दाखवलेल्या आहेत. ते हे थोडंसं चुकलं मी हे करते. हे पहा पुसताना तिथलं पण पुसून गेलं. तर हे पहा मला तुम्हाला सांगायचं की वातावरण खूप खराब आहे. सगळेजण तब्येतीची काळजी घ्या. मला पण सर्दी वगैरे झालेली होती, तर मी आता व्यवस्थित आहे. तर हे पहा मस्त अशा सुंदर मी डिझाईन तुम्हाला दाखवत आहे. हे पहा इथं मी ड्रॉ करून दाखवते. भरून पण दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे त्यामध्ये स्केलअप वगैरे काढून. दिसते का तुम्हाला? तर भरून वगैरे पण काढणार आहे आणि तुम्ही असं स्केलअप वगैरे काढायचे किंवा शेडिंग पण करू शकता. तर तुम्ही मला नक्की सांगा की मी शेडिंगमध्ये डिझाईन काढून दाखवू तुम्हाला, म्हणजे पूर्ण हँडची, की असं हे भरून काढून दाखवू. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवणार आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा ही जी कोयरी होती त्याच्याखाली मी थोडंसं बॉर्डर काढायची विसरून गेले, तर तुम्ही काढा. हे पहा असं मस्त तुम्ही असं शेडिंग करू शकता. आणि शेडिंग केल्यानंतर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची. हे पहा अशी बॉर्डर करून घ्या, कारण ती शेडिंग करताना आपली बॉर्डर पुसली जाते. हे पहा असं पण करू शकता तुम्ही. दिसते का तुम्हाला? हे पहा परत त्यावरती असं काढू शकता, म्हणजे ती वरती इतकी सुंदर अशी डिझाईन दिसते की आम्हाला आज आपला व्हिडिओ पण मी इतका फास्ट केलेला आहे. तर तुम्ही प्लीज समजून घ्या, कारण 10-15 मिनटाचा मला 15 ते 20 मिनटाचा मला व्हिडिओ करायचा होता, पण माझा आवाज आणि तब्येतीमुळं मी थोडासा हे केला. तर हे पहा इतकं म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं तर इतकं अशा सुंदर डिझाईन आहेत. तुम्ही आणि दुसऱ्या पण डिझाईन ज्या आहेत ह्या अरेबिकच्या आहेत. तर तुम्हाला मी ज्या आपण सायडरसाठी किंवा ब्रायडलसाठी पण यूज करू शकतो, अशा पण मी इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही ते नक्की माझा व्हिडिओ पहा आणि आपण असंच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर आपले चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. हे पहा आणि ज्या मेहंदी आर्टिस्ट आहेत मी तुम्हाला साईजसुद्धा सांगणार आहे की कुठे किती आणि कशी मेहंदी काढायची. हे पहा आणि असा व्ही आकारच काढून घ्यायचा. बघा ती शेप किती सुंदर येतो. दिसतो का तुम्हाला? ते कुणी सांगत नाही, डायरेक्ट काढून घेतात, दाखवतात आणि हे करतात. मला कोणाला नावं ठेवायचं नाही, पण मला एक तुम्हाला सांगायचं होतं की हे पहा अशा सुंदर अशा डिझाईन तुम्ही काढायच्या आहेत. कसं काढायचं किंवा कशा ड्रॉ करायच्या. आणि आपले 2000 सबस्क्रायबर झाले की आपण लाईव्ह नक्की येणार आहोत. तर लाईव्हमध्ये म्हणजे लाईव्ह घेणार आहोत तेव्हा मी एक ग्रुप करेन, व्हॉट्सअपला ग्रुप करेन. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कमेंट करायची मला आणि मी तुमचा नंबर नक्की ॲड करेन किंवा असं व्हॉट्सअपला जॉईन होण्यासाठी एक लिंक पाठवेन. तर आपण त्याच्यावर तुमचा जी तुम्ही मेहंदी वगैरे काढलेली आहे ना ती नक्की चेक करू. पण आपल्या चॅनलला त्यासाठी आधी सबस्क्राईब करावं लागेल. लाईक आणि कमेंट छान छान करत जा, म्हणजे मला पण खूप सारा असा उत्साह येईल. फक्त आपला एकच दिवस व्हिडिओ येणार नाही, बाकीचे प्रत्येक दिवस आपला व्हिडिओ नक्की येईल. कारण माझी तब्येत थोडी ठीक नाही, तरी पण मी टाकण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ. कारण हा फास्ट व्हिडिओ केला ना तर तुम्हाला पण समजत नाही. पण माझा पण आज म्हणजे विलाज नव्हता काय. तर हे पहा मस्त असं आणि प्रत्येक साईडून तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक हे पहा थोडंसं आता माझं खाली गेलेलं, मी अजून एकदा तुम्हाला मी हे दाखवेन. हे पहा हार्ट शेपमध्ये. हे पहा असं हे कुठं काढायचं, कसं काढायचं किंवा प्रत्येक डिझाईन मी तुम्हाला नक्की शिकवत जाईन आणि खूप साऱ्या अशा ट्रिक आणि टिप्ससहित शिकवण. कारण प्रत्येक मेहंदी आर्टिस्ट डायरेक्ट काढतात, त्यांना प्रॅक्टिस झालेली असते. पण जे बिगनर आहेत म्हणजे जे नवीन शिकणार आहेत त्यांना ते समजत नाही कसं कुठून स्टार्ट करायचं वगैरे. तर हे पहा आता मी इथे तुम्हाला दाखवते, कारण तो व्हिडिओ थोडासा कॅमेराच्या इकडे गेलेला आहे. तर हे पहा मस्त असं हे पहा असं शेडिंग टाईप पण तुम्ही करू शकता. मी शेडिंग वगैरे हे बाकीचं नंतर दाखवेन. फक्त हे जे आहेत मी आणि व्हिडिओ स्लो करून पहा. आणि हा माझा म्हणजे 10 मिनटाचा व्हिडिओ झालेला, 10 नाही 9च मिनटाचा चालेल. आणि तर तुम्ही हे व्यवस्थित हळूहळू करून व्हिडिओ काढा. आणि हे पहा माझा हात घाण झालेला आहे, पण मी तुम्हाला दाखवते. तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब